बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मनोज जरांगे यांनी आता भाजपनंतर काँग्रेसला दम दिलाय। वडेट्टीवारांनी भूमिका बदलली नाही तर काँग्रेसच्या जागा पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। आमच्या मतांवर निवडून आलात आणि आता मराठ्यांच्या विरोधात जाताय असा आरोप जरांगेंनी केलेला आहे। तर मनोज जरांगे यांनी काँग्रेसला एक प्रकारे इशारा दिला असल्याचं पाहायला मिळतंय। वडेट्टीवारांना काँग्रेसनं आवरावं असं जरांगे पाटील म्हटलेले आहेत। विधानसभेत काँग्रेसच्या जागा पाडू असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी काँग्रेसला दिलाय। मराठा आरक्षणाकरता पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी आधी भाजपला खडे बोल सुनावले होते। आता मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आलेत। मराठा आरक्षण आणि मराठा जातीच्या विरोधात बोलू नका, अन्यथा विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसच्या सगळ्या सीट पाडेन असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरता आले होते। त्यावेळी स्टेजवरूनच मनोज जरांगे पाटलांनी डॉक्टर कल्याण काळेंना सुनावलं। विजय वडेट्टीवारला बी पाडेन, सगळे काँग्रेसचे सीट बी पाडत लावून मराठा नाही ते आता चिडाचिडी होता कामा नाही। त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघा। एकदा तुम्ही कधीतरी विजिट करून मराठा आरक्षणाच्या आणि मराठा जातीच्या विरोधात बोलायचं नाही। काँग्रेस मराठ्यांची मतं घेत आणि निवडून आल्यावर विजय वडेट्टीवार आमच्या विरोधात बोलतायत याबद्दल काळे यांच्याकडे जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली। तर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारकडे मांडणार असल्याचं सांगितलंय। निश्चितपणाने या आंदोलनाला माझा पाठिंबा राहीलच, तो काही विषय वेगळा नाही। परंतु त्याचबरोबर शासन दरबारी आपल्या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांना भेटून यासाठीच जातोय की आपल्याला शासन दरबारी जी जरांगे पाटलाची भूमिका आहे किंबहुना मागण्या आहे समाजाच्या, त्या शासन दरबारी मांडायच्या आणि त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांना जास्त दिवस कसं उपोषणाला बसवता येणार नाही, कमीत कमी दिवस कसे बसता येईल याचा विचार करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठवाड्यातील खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। डॉक्टर कल्याण काळे, बजरंग सोनवणे, बंडू जाधव आणि संदीपान भुमरेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अर्थात त्यामागचं कारणही तसंच होतं। महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल 30 जागा जिंकल्यात। विधानसभेच्या 165 मतदारसंघांमध्ये मवियाला आघाडी मिळाली आहे। जरांगे फॅक्टरचा सत्ताधाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तर विरोधकांना काही प्रमाणात फटका बसलाय। महायुतीचे रावसाहेब दानवे पराभूत झाले तर मवियाचे डॉक्टर कल्याण काळे विजयी झाले। बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या तर बजरंग सोनवणेंनी विजय मिळवला। महायुतीच्या अर्चना पाटील यांचा मवियाच्या ओमराजे निंबाळकरांनी पराभव केला। महायुतीच्या प्रतापराव चिखलीकरांना मवियाच्या वसंत चव्हाणांनी धूळ चारली। महादेव जानकरांना परभणीत संजय जाधवांनी धोबीपछाड दिला। महायुतीच्या बाबूराव कदम कोहळीकरांना मवियाच्या नागेश पाटील अष्टीकरांनी पराभूत केलं। तर महायुतीच्या सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगरमध्ये मवियाच्या निलेश लंकेंनी पराभूत केलं। नाशिकमध्ये महायुतीच्या हेमंत गोडसेंना मवियाच्या राजाभाऊ वाजेंनी पराभूत केलं। जरांगे फॅक्टरमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा समाजानं संदीपान भुमरेंची पाठराखण केली। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा महायुतीच्या संदीपान भुमरेंनी पराभव केला। त्यामुळे मराठवाड्यात महायुतीच्या पारड्यात अवघी 1 जागा आली। दुसरीकडे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। जरांगे कधी भाजपचे उमेदवार पाडू म्हणतात तर कधी काँग्रेसचे उमेदवार पाडू म्हणतात, पण वडेट्टीवार आणि आम्ही ओबीसी समाजाच्या हिताकरता एखादं वक्तव्य केलं तर ते जरांगेंविरोधात आहे असं समजू नये असं तायवाडेंनी सांगितलं।
ते त्यांच्या समाजासाठी लढत आहे, संघर्ष करत आहे. आम्ही आमच्या समाजासाठी संघर्ष करतो आहे. ते त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी लढत आहे, आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो आहे. जेव्हा आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी लढतो तेव्हा आम्ही त्यांना विरोध करतो. हा जर त्यांचा समज असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे. मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर आणि मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीचे तब्बल 14 मराठा खासदार निवडून आले. शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, डॉक्टर शोभा बच्छाव, धैर्यशील मोहिते, संजय देशमुख, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमराजे निंबाळकर, डॉक्टर कल्याण काळे, वसंत चव्हाण, संजय जाधव आणि नागेश आष्टीकर हे मवियाचे मराठा खासदार संसदेत पोहोचले. मराठा आरक्षणाला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांच्या सभांना मोठी गर्दी होत होती आणि निकालातही मराठवाड्यासह नगर, नाशिक या जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करून मराठा आरक्षणाकरता सत्ताधाऱ्यांना संदेश दिला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही तर 288 मतदारसंघात सर्व जाती धर्माचे उमेदवार मनोज जरांगे पाटील उभे करणार आहेत आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसलाही इशारा दिलाय. परिणामी भाजप आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एनडीएच्या शपथविधीला 24 तास उलटले नाही तोच नाराजीचा सूर उमटायला लागलेला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंत्रिमंडळात एकच जागा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार असताना फक्त एक राज्यमंत्रीपद दिल्याबद्दल बारणेंनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता किमान कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं होतं असं म्हणत मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवसेना पक्षाचे 7 खासदार आले. 5 खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला खरं तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं. हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशः असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या बाबतीमध्ये होतोय. खरं तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे, कारण 3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना न्यायिक भूमिका ही अजितदादा पवार यांना मिळावी ही अपेक्षा खरं तर आहेच निश्चितपणे. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये परिवाराशी देखील एक वाईटपणा, रोष माननीय अजितदादांनी या सगळ्या घडामोडीमध्ये घेतला आहे आणि आपण ते नाकारून चालणार नाही. आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे घटक पक्ष म्हणून अजितदादाला देखील न्यायिक भूमिका मिळावी ही रास्त अपेक्षा आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी मंत्रिमंडळात एकच जागा दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आश्रितांना संधी नसते म्हणत संजय राऊतांनी शिवसेनेला टोला लगावलाय. दुसरीकडे संजय शिरसाट आणि जयंत पाटलांनी देखील टीकास्त्र सोडलं तर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं. जतीनराम मांझीसारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे. बरोबर आहे. या नकली शिवसेनेचे तर 7 खासदार आहेत असं म्हणतात ना. यांना त्यांची अवकात दाखवली. तुम्ही आमचे आश्रिता, तुम्ही आमचे गुलामात. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात. तो भोंगा वाजतो म्हणूनच हे लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन झालं, लोकांची मानसिकता बदलायला मदत झाली आणि त्याच्यामुळं आता काँग्रेसमध्ये पण एक जण पुढे आलेले आहेत आणि आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधलं पण एक जण पुढे आलेले आहेत. ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काही विचारता सोय नाही. हे असं झालं की जर रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला कुणावरच टीका टिप्पणी करायची नाहीये. मागं आपलं अपयश आपण पत्करलेलं आहे, परंतु अपयशाने खचून पण जायचं नसतं आणि विजय आपल्याला यश मिळालं म्हणून हुरळून पण जायचं नसतं.
उतू पण जायचं नसतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अनेक चढ उतार गेल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत. पुन्हा नव्या उमेदीनं नव्या जोमानी आपण सगळेजण त्या ठिकाणी कामाला लागूया. आणि कामाला लागत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपले महायुतीचे घटक ह्याच्यामध्ये पण आपल्या वागण्यानी, आपल्या बोलण्यानी, आपल्या कुठल्या कृतीनं अंतर पडणार नाही ह्याबद्दलची खबरदारी ही पण आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. काही प्रवक्त्यांना जर काही अतिशय तातडीनं काही बोलावंसं वाटलं तर त्यांनी तटकरे साहेबांना आम्हाला कुणाला संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं विचारून घ्यावं की हे करावं का नाही करावं. त्याबद्दल आम्ही योग्य तो मार्गदर्शन त्या बाबतीमध्ये करू. आदिवासी भागामध्ये देखील जसं मगाशी काहींनी सांगितलं की मुस्लिम समाजाला पण यंदाच्या वर्षी मी बराच निधी दिला अल्पसंख्याक विभागाला. मौलाना आझाद महामंडळाला देखील 1000 कोटी रुपये भागभांडवल आपण वाढवलं. त्याचबरोबर आदिवासी इथं आता आमचे नरहरी जिरवळ परदेशात आहेत. बाबा आत्रामचं ऑपरेशन झालंय, परंतु नितीन पवार, दौलत दरोडा, किरण लामटे डॉक्टर इथं आहेत. त्यांना सगळ्यांना विचारा सगळ्या आदिवासी भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमचा विश्वास बसणार नाही. नितीन कुठे? नितीनला विचारा. जवळपास 1,000 कोटी रुपये एकेकाच्या मतदारसंघामध्ये म्हणजे हॅमचे रस्ते, एन्युटीचे रस्ते वगैरे सगळं धरून त्या ठिकाणी दिलेले. कुठेही निधीची कमतरता ही आपण कुणाच्या बाबतीमध्ये कमी पडून दिलेली नाही. परंतु विकासाच्या बरोबर हे बाकीचे जे सामाजिक पैलू आपल्याला पाहायला मिळाले हे पण आपण लक्षामध्ये ठेवून पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मित्रांनो, आज अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या बद्दल पण थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. तोही निकाल ह्या निकालाच्या आधी 2-3 दिवस जाहीर झाला. त्या निवडणुकीमध्ये निक कामीन हे एक आमदार, लिखा सोनी हे एक आमदार आणि टोटो टाटुंग हे एक आमदार, हे तिघं निवडून आलेले. आणि एक जण 2 मतांनी पडला, एक जण 200 मतांनी पडला आणि बाकीचे जसं तटकरेजी म्हणाले कितीतरी जण सेकंडला त्या बाबतीमध्ये आले. हे तिन्ही विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्यात आणि 10.43% मतं आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये तिथल्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहेत. त्यामध्ये ह्या तिन्ही विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन केलेलंच आहे, ट्विट केलेलंच आहे, प्रफुल्लभाईंनी पण केलेलं आहे. परंतु आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. त्यांनी ह्या सगळ्यांनी मिळून अत्यंत निकारानं तिथं लढा दिला. यशाने त्यांना थोडक्यात हुलकावणी दिली. हे पण आपण तर अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. साहेबांचं नाव घेताना दादा भाऊक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी अनेकांनी मेहनत घेतल्याचा उल्लेख करताना अजित पवार यांनी शरद पवारांचंही कृतज्ञतापूर्वक नाव घेतलं आणि हे नाव घेताना अजित पवारांचा कंठ दाटून आला. साहेबांनी 24 वर्ष पक्षवाढीसाठी मेहनत घेतल्याचं आपल्या भाषणात अजित पवार यांनी सांगितलंय. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी देखील पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या प्रति कृतज्ञता देखील त्या ठिकाणी व्यक्त करतो. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर यश मिळवता आलं. आता काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याआधी छगन भुजबळांनी येत्या विधानसभेत जेवढ्या जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच आपल्याला मिळाल्या पाहिजेत अशी मागणी भाजपकडे केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी मुस्लिमांना सोबत घेतलं पाहिजे असं अजित पवारांना सांगितलंय. 45 काय माणसं असते इथे आमदार,
ती शिंदेची सुद्धा आहेत. आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे. असं म्हणू नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमची कमी, असं नको करायला. सगळ्यांना जे आहे समजून काम करावं. आमच्या अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे. ते धर्म वगैरे काय डोक्यात घेता कामा नाही. ते आमच्या बरोबर आहेत ना, मग आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे. तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही. कारण विदर्भात काही तो वाद नव्हता. तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले. हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता. परंतु काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले. हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.